नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत. चला तर सुरू करूया. 2024चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे? 2024चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. जगातील सर्वात जुने शहामृगाचे घरटे कोणत्या राज्यात सापडले आहे? जगातील सर्वात जुने शहामृगाचे घरटे आंध्र प्रदेश या राज्यात सापडले आहे. टिंबटिंब हे लॅक्टिक आम्लाचे एक स्रोत आहे. दही हे लॅक्टिक आम्लाचे एक स्रोत आहे. पल्सचे एसआय युनिट काय आहे? पल्सचे एसआय युनिट आहे न्यूटन. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 75 या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते. कोणत्या रेखावृत्त आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात? 180 अंश रेखावृत्त या रेखावृत्त आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात. देशी वाणाची जपणूक केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील महिला शेतकरी राहीबाई पोपेरे यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले? 2020 या वर्षी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पिकात व्हिटॅमिन ए च्या निर्मितीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते? पिकात व्हिटॅमिन ए च्या निर्मितीसाठी कॉपर या अन्नद्रव्याची आवश्यकता असते. लॉर्ड जॉन लॉरेन्स यांनी कोणते खाते चालू केले? लॉर्ड जॉन लॉरेन्स यांनी पाटबंधारे खाते चालू केले. पहिली जनगणना कोणी केली व कोणत्या साली केली? पहिली जनगणना लॉर्ड मेयो यांनी 1872 या वर्षी केली. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेबाबत कोणती समिती जुलै 2023 मध्ये नेमली गेली? डॉक्टर सदानंद मोरे समिती जुलै 2023 मध्ये नेमली गेली. एस.एन. राजभोज समिती जानेवारी 2023 मध्ये कोणत्या बाबीसाठी नेमली गेली? एस.एन. राजभोज समिती जानेवारी 2023 मध्ये रस्ते बाबींसाठी नेमली गेली. ग्रामीण डेअरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य कोणते? ग्रामीण डेअरी प्रकल्पात अत्यंत यशस्वी ठरलेले राज्य आहे गुजरात. ट्रान्स हिमालयन नदी म्हणून कोणत्या नदीत संबोधली जाते? ट्रान्स हिमालयन नदी म्हणून सतलज या नदीस संबोधले जाते. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांगा कोठे आहेत? भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांगा अरवली येथे आहे. ज्येष्ठ साहित्यिक वसंत फेणे यांनी पुढील साहित्य संपदेची निर्मिती केली. ज्येष्ठ साहित्यिक वसंत फेणे यांनी कारवारची माती या साहित्य संपदेची निर्मिती केली. बाल हक्क संरक्षण आयोगाचे कोणत्या मोबाईल ॲपद्वारे बालकांवरील अत्याचाराची थेट तक्रार करता येते? बाल हक्क संरक्षण आयोगाचे चिराग या मोबाईल ॲपद्वारे बालकांवरील अत्याचाराची थेट तक्रार करता येते. महाराष्ट्रात हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रात हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड या शहरात आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मानकुरड आंब्याला जीआय टॅग प्रदान करण्यात आला? खालीलपैकी गोवा या राज्याच्या मानकुरड आंब्याला जीआय टॅग प्रदान करण्यात आला. जागतिक बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP विकास दर किती असेल असा अंदाज व्यक्त केला आहे?
6.8% असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? विराट कोहली हे आहेत. नुकतेच कोणत्या राज्याने हर घर नल से जल ही योजना सुरू केली आहे? नुकतेच महाराष्ट्र राज्याने हर घर नल से जल ही योजना सुरू केली आहे. इंडोनेशिया या देशामध्ये जगातील सर्वात प्राचीन गुहा सापडली असून ती किती वर्षे इतकी प्राचीन आहे? इंडोनेशिया देशामध्ये जगातील सर्वात प्राचीन गुहा सापडली असून ती 51,200 वर्षे इतकी प्राचीन आहे. जगातील पहिल्या कार्बन फायबर पॅसेंजर ट्रेन्सचे कोठे अनावरण करण्यात आले? जगातील पहिल्या कार्बन फायबर पॅसेंजर ट्रेनचे चीन येथे अनावरण करण्यात आले. खालील एक शब्द दिला आहे, त्या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दपर्यायामधून निवडा. बोकड. बोकड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे शेळी. खाली दिलेल्या शब्दामधील स्त्रीलिंगी शब्द शोधा. स्त्रीलिंगी शब्द आहे लांडोर. खाली एक शब्द दिला आहे, त्या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दामधून निवडा. योग्य पर्याय आहे नर्तिका. या वाक्यातून कोणत्या काळाचा बोध होतो तो पर्याय निवडा. सुधा निबंध लिहित राहील. रीती भविष्यकाळ. खाली एक वाक्प्रचार दिला आहे, त्याचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडून त्याला तुमचे उत्तर म्हणून नोंदवा. 36चा आकडा असणे. 36चा आकडा असणे म्हणजेच वैर असणे. कर्तव्य परामुख म्हणजेच काय? कर्तव्य परामुख म्हणजेच कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. खेड्यातील बरीच माणसे आता बरी पुढारली. या वाक्यातील क्रियापद ओळखा. या वाक्यातील क्रियापद आहे पुढारली. चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी आहे स्वावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणारा. खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय आहे एखाद्याला दोष देणे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.